नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ त्याच्या मैत्रिणीसाठी म्हणजेच रंजनासाठी कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो की घ्या मॅडम कॉफी घ्या, आता कॉफी प्या म्हणजे पटकन हॉटेलच्या रूमवरती सोडून तुम्हाला येतो. तेव्हा रंजना म्हणते की गोप्स फक्त तुला भेटायला इकडे आलेली नाही आहे मी. तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे बापरे, म्हणजे तुझी ट्रान्सफर झाली इकडे, प्लीज मला आधी सांगा म्हणजे मी दुसरीकडे ट्रान्सफर करून घेतो. तेव्हा रंजना म्हणते की किती मीन आहेस ना रे तू, असं वाटतं की सनसनी ठेवून द्यावी. तेव्हा गोपाळ म्हणतो की डॉक्टर रंजना पगारे, जखमा बरा करण्याचं काम आहे तुमचं, देण्याचं नाही. तेव्हा रंजना म्हणते की तू ना आता फालतूची बडबड बंद कर आणि मला सांग की तू गाव कधी दाखवणार आहेस. तेव्हा गोपाळ म्हणतो की गाव दाखव काय, गाव दाखव, साधं खेळ आहे फक्त ते. तेव्हा रंजना म्हणते की गोप्स विसरू नकोस, अशाच एका खेड्याला निवडून एका डॉक्टरांनी खूप छान काम केले. तेव्हा गोपाळ म्हणतो की ऑफकोर्स आय नो, तुला माहिती आहे मी नळदुर्गला जाऊन आलो आहे आणि त्यांचं ते हॉस्पिटलही पाहिले मी. तेव्हा रंजना खुश होऊन म्हणते की तू जाऊन आलायस. तेव्हा गोपाळ सांगतो की हो खूप ग्रेट आहेत ते, डॉक्टर शशिकांत अहंकारी, हॅलो फाउंडेशन. तेव्हा रंजना आश्चर्याने विचारते की पण ते नाही आहेत ना आता. तेव्हा गोपाळ म्हणतो की पण त्यांचं काम आहे ना गं. तेव्हा रंजना म्हणते की हो, पण तू विषयांतर करू नकोस, मला सांग की तू मला गाव कधी दाखवतोयस. तेव्हा गोपाळ म्हणतो की बाई तुला गाव बघायचं आहे ना तर तुझं जाऊन बघ ना, मी कशाला पाहिजे बरोबर. तेव्हा रंजना म्हणते की एक मिनिट, मला तू माझ्यासोबत हवा आहेस. तेव्हा गोपाळ म्हणतो की हे बघ मला कामं आहेत, ते शक्य नाही आहे, असं म्हणून त्या दोघांचाही वाद सुरू होतो. आता रंजना थोडासा विचार करत म्हणते की इंदूने सांगितलं की रंजनाला गाव दाखव, तर दाखवशील ना. तेव्हा गोपाळला खूपच राग येतो आणि तो रागाने रंजनाला म्हणतो की इंदूचा काय संबंध आहे आणि इंदूचं का नाव घेतेस तू. रंजना उगाच काही बोलू नकोस हा. तेव्हा रंजना म्हणते की काही पण नाही आहे, सहज बोलले, एवढं का चिडतोय. तेव्हा गोपाळ म्हणतो की सहज नाही आहे हे, तुला काहीतरी म्हणायचं होतं. तेव्हा रंजना विचारते की काय म्हणायचं होतं. तेव्हा गोपाळ म्हणतो की तुला माहिती आहे ते, तुला काय म्हणायचं होतं. आणि म्हणतो की हे बघ रंजना, इंदू आणि मी फक्त आणि फक्त असं म्हणून तो शांत बसतो. तेव्हा रंजना विचारते की काय फक्त. यावर गोपाळ रागाने म्हणतो की काही नाही आणि म्हणतो की रंजना हे बघ इंदूबद्दल उगाच काही बोलायचं नाही आहे आगाऊपणे. तेव्हा रंजना खूप शॉक होते आणि म्हणते की कळलं. तेव्हा गोपाळ विचारतो की काय कळलं. तेव्हा रंजना सांगते की तुझ्यासमोर इंदूबद्दल काहीच बोलायचं नाही, नाहीतर तू चिडतोस, असं म्हणून ती खूप हसायला लागते. तेव्हा गोपाळ रागाने तिच्याकडे बघायला लागतो आणि तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू कुठेतरी निघालेला असतो. तेव्हाच तिथे इंदू येते आणि आदूला आवाज द्यायला लागते. मात्र आदू इंदूकडे अजिबात बघत नाही. आता इंदू मात्र आदूला आवाज देत असते आणि आदू इंदूकडे दुर्लक्ष करत असतो. तेव्हा इंदूला खूपच वाईट वाटतं, पण तरीही ती आदूला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आदू नाईलाजाने थांबतो आणि विचारतो की काय आहे. तेव्हा इंदू म्हणते की त्या गोपाळसारखा तू पण सुरू झालास का रे, किती वेळचा आदू 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 करते, थांबला का नाहीस. तेव्हा आदू म्हणतो की काय काम आहे ते बोल. तेव्हा इंदू म्हणते की गोप्याच्या शेजारी आदू उभा राहिला, वाण नाही पण गुण तर लागला. तेव्हा आदू रागाने म्हणतो की सारखं गोप्या गोप्या नको करू माझ्यासमोर, काम काय बोल लवकर. तेव्हा इंदू खूप शॉक होते आणि म्हणते की आदू एवढा चिडतोच कशाला रे, कुणी काय बोलले का. तेव्हा आदू इंदूला म्हणतो की हे तू विचारतेस मला, काय म्हणते तू, बेस्ट फ्रेंड आहे ना मी तुझा, तुला कळायला नको मला काय वाटते ते, सारखे फालतूचे प्रश्न विचारत राहायचे नेहमी. इंदूला मात्र काहीच समजत नसतं की आदू काय बोलतोय आणि ती खूपच शॉक झालेली असते आणि ती अडखळत आदूला विचारते की आदू अरे पण झाले काय. तेव्हा आदू रागाने म्हणतो की अरे परत तेच नुसते प्रश्न, बाकी कोणी मला काही बोलावं, माझ्यासोबत काही करावं, तुला काय, कोण आहेस तू काय माझी बॉडीगार्ड समजतेस का स्वतःला, आहेस कोण तू. तेव्हा इंदूला खूपच वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की आदू तू इतक्या दिवसात मला असा कधी चिडून बोलला नाहीस रे, काय झालं सांगशील का. तेव्हा आदू रागाने इंदूला म्हणतो की तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस, वाट, असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. इंदूला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती आदूला आवाज देत असते. आता तितक्यात तिथे करिश्मा येते आणि इंदूकडे बघून टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते की खूपच अग्रेसर आहेस ग तू इंदे, एकीकडे माझ्या गोपाळला फिरवायचं तर दुसरीकडे या आदूला झुलवत राहायचं, भारी आहे ग टॅलेंट, तू कुठून शिकलीस ग हे सगळं. तेव्हा इंदू रागाने करिश्माला म्हणते की खरं तर तू दोस्ती यारी या सगळ्या गोष्टीपासून खूप लांब असशील ना ग, ज्या गोष्टींमधलं
त्यातलं कळत नाही ना त्यात आपण बोलू नये, आणि या भाषेत जर मला पुन्हा बोललीस ना तर मी विसरून जाईल ना की तू माझी मोठी बहीण आहेस. ते आलं लक्षात? आता रात्र खूप झाली आहे, झोप, असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्या बाई कुठून तरी थकून घरी आलेल्या असतात आणि त्या खूपच वैतागलेल्या सुद्धा असतात आणि म्हणतात की बाई गं काय ऊन आहे, आणि त्या पाणी मागायला लागतात. तेव्हा नारायणी मोठ्या बाईंना पाणी आणि गूळ देते. तेव्हा मोठ्या बाई पाणी पितात आणि रागाने शकुंतलाला म्हणतात की शकुंतले काय आहे हे, चहाचं आदन ठेवलेलं पाणी दिलेस का तुम्हाला, थोडंसं तरी थंड पाणी द्यायचं. तेव्हा शकुंतला अडखळ सांगते की अहो मोठ्या बाई त्याचं काय झालं, रायाने सगळं थंड पाणी झाडांना टाकलं. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की राक्षस आहे तो, राक्षस, आणि त्या रायाला आवाज देत म्हणतात की राया इकडे ये, बघतेस तुला. आणि त्या नारायणीला म्हणतात की बर्फाचा खडा तरी द्यायचा. तेव्हा नारायणी अडखळत म्हणते की अगं तो पण रायाने खाल्ला गं, आणि दुसरा बर्फ ठेवायला विसरले मी. तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की डोकं आहे की खोकं आहे तुझं. आता शकुंतला आणि नारायणी स्वयंपाकाला लागतात. आता नारायणी मेथीची भाजी निवडायला घेते. तेव्हा मोठ्या बाईंना मेथीची भाजी बघून खूपच राग येतो आणि त्या म्हणतात की हे काय आहे, रोज रोज मेथीची भाजी, आणि त्या खूपच वैतागलेल्या असतात. तितक्यात आता तिथे इंदू येते. आता इंदूकडे बघून मोठ्या बाई म्हणतात की आल्या, घर मालकीन आल्या, हातात वाटी दिसते, म्हणजे काहीतरी मागायलाच आल्या असणार. तेव्हा इंदू घाबरत सांगते की साखर पाहिजे होती थोडी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की साखर, बरोबर आहे, तुझा बाप मरताना इथे साखरेची पोती ठेवून गेला ना, त्याच्यातून घे वाटी वाटी, फुकटची खिरापत आहे का साखर. तेव्हा इंदू म्हणते की परत देईल ना दिलेली साखर, त्या आत्तोबांनी पाठवलेले पैसे पुरले नाहीत ते आत्याने. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तुझ्या आत्याला सांग की अंथरूण पाहून पाय पसरावे माणसाने म्हणून. आता शकुंतला इंदूला साखर द्यायला लागते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की दे इकडे ते, आणि तो शकुंतलाजवळ वळून साखरेचा डब्बा घेऊन स्वतःजवळ ठेवतात आणि इंदूला म्हणतात की आधी असं कर, जा गोठा सारवून घे, मग साखर देते. तेव्हा शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई अहो असं काय करताय. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की मी असंच करणार, आणि त्या इंदूला म्हणतात की जा ठेवती वाटी मी भरून ठेवते, आधी सारवून घे. तेव्हा इंदू काही न बोलता तिथून निघून जाते आणि आता शकुंतलाला आणि नारायणीला खूपच वाईट वाटत असतं. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की आदू एकटाच बसलेला असतो आणि तो खूपच नाराज असतो आणि त्याला करिश्माचं बोलणं आठवत असतं की तू चांदण्या रात्री लांब दुर्बिणीतून दूरचे तारे मोजत होतास ना, आणि इथे इंदू गोपाळसोबत चांदण्या रात्री गावभर फिरत होती, ते पण हातात हात घालून. हे आठवून आदूला खूपच राग येत असतो. आता तसंच आदूला रात्रीचा तो प्रसंग आठवतो की तो इंदूला हळू आवाज देत असतो. तो आवाज देऊन तिला बाहेर बोलवतो. तेव्हा इंदू बाहेर येते. आदू तिला सांगतो की अगं इम्याने मोठी दुर्बीण आणली आहे, त्यातून मस्त तारे दिसतात, चल बघायला जाऊया ना. यावर इंदू म्हणते की अरे काही कारणाने निमित्त काय कार्यक्रम रद्द, आणि एक नाही 3 काम आहेत, मला बचत गटाचे कामंसुद्धा करायचे आहेत. तेव्हा आदू म्हणतो की मग ठीक आहे ना, आपण परत आल्यानंतर मिळून करूया. यावर इंदू म्हणते की आधीच खूप उशीर झाला रे, तू जा. हे आठवून आदूला खूपच राग येत असतो. तर त्याला करिश्माचं बोलणं आठवतं की चांदण्या रात्री हातात हात, विठुराया त्या दोघांचं काय चालू आहे हे तुलाच ठाऊक बाबा. हे सगळं आठवून आदूला खूपच राग येत असतो. आता तितक्यात इम्रान तिथे येतो आणि आदूला बघून म्हणतो की अधोक्षज महाराज, अख्खं गाव शोधून काढले आणि तुम्ही इथे बसला आहात होय. हे बघा अधोक्षज महाराज, शटर बंद ठेवल्यामुळे आपला बिझनेस पुढे नाही जाणार. पण आदूचं इम्रानच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा इम्रान विचारतो की आदू काय झालं, कसला विचार करतोयस. पण आदू मात्र काहीच बोलत नाही. आता इम्रान म्हणतो की अच्छा आलं माझ्या लक्षात, आणि विचारतो की इंदू विसरली नाही का सकाळपासून, आणि म्हणतो की थांब तिला ना व्हिडिओ कॉलच करतो आणि तिला सांगतो, थांब दाखवतो तिला व्हिडिओ कॉलवरती. आदू आता हातानेच इम्रानला थांबायला सांगतो आणि म्हणतो की दिसली आहे ती मला. तेव्हा इम्रान विचारतो की मग. आदू सांगतो की खूप भांडलो तिच्याशी आणि वैतागून म्हणतो की जाऊ दे तू जा, मी येतो. तेव्हा इम्रान म्हणतो की मी नाही जाणार. आता आदू वैतागून उठून उभं राहतो आणि म्हणतो की जाऊ दे मीच जातो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई आरशात बघून गुणगुणत तयार होत असतात. तितक्यात प्रेमनाथ तिथे येतो आणि मोठ्या बाईंकडे बघत म्हणतो की सासूबाई इन गुड मूड, आता विंजे सरकार आज सूर्य पश्चिमेला उगवलं आहे की काय. आता मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघून म्हणतात की मनातल्या मनात बडबड नको आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई अत्तर वगैरे गाणं गुणगुणताय, एकदम सासरेबुवांची आठवण झाली बघा, आणि विचारतो की आज एवढ्या खुश कशा. यावर मोठ्या बाई म्हणतात की खुश, अहो साधीसुद्धी खुश नाही, एकदम सुपर डुप्पर
कशावर खुश आहे? तेव्हा प्रेमनाथ विचारतो की पाठ राखीन बाईंची गोची केली का? आता मोठ्या बाई हसत म्हणतात की जावई बापू, तुम्हाला तर सगळ्यातलं सगळं समजतं ना. आता प्रेमनाथ खुश होऊन विचारतो की सांगा ना काय केलं? तेव्हा मोठ्या बाई खुश होऊन म्हणतात की सकाळी सकाळी शेणाची कामं करायला सांगितली. आता हे ऐकून प्रेमनाथ खूप खुश होतो आणि म्हणतो की शेणाचं काम म्हणजे नेमकं काय करायला सांगितलं? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आता काय असणार, गोठा सारवून घ्यायला सांगितलं तिला. यावर प्रेमनाथ खूपच खुश होतो आणि म्हणतो की अरे रे रे, सकाळी सकाळी शेणाचा वास, आत्तापर्यंत अशी तशी तयारी झाली असेल ना तिची, असं म्हणून ते दोघेही मोठमोठ्याने हसायला लागतात. आता प्रेमनाथ म्हणतो की बरं, आमच्याकडून एक गुड न्यूज आहे. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की काय? यावर प्रेमनाथ सांगतो की ते मोहितराव बोडके आहेत ना, ते तुम्हाला भेटायला येत आहेत मंदिरात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की म्हणजे ते नवनिर्वाचित सरपंच? तेव्हा प्रेमनाथ सांगतो की हो तेच. ते म्हणाले की तुमच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम आहे. आता हे ऐकून मोठ्या बाई खूपच खुश होतात आणि म्हणतात की माझ्याकडे? बरं असेल, तुम्ही वा पुढे, मी आवरून येतेच. तितक्यात त्यांच्या कानावर इंदूचा आवाज पडतो. आता इंदू खूपच सुंदर असा अभंग म्हणत असते. आता आवाज ऐकून मोठ्या बाई रागाने म्हणतात की कार्टी गाते वाटतं. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हिला शेणाचं काम सांगितलं आहे की गायनाचं? यावर मोठ्या बाई म्हणतात की ते खाली चला बघूया तिच्याकडे. असं म्हणून ते दोघेही खाली जायला निघतात. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू शेणाने सारवत असते आणि सारवत असताना ती खूपच सुंदर असा अभंग म्हणत असते. आता मोठ्या बाई आणि प्रेमनाथ तिथे येतात. आता प्रेमनाथ इंदूकडे बघत मोठ्या बाईंना म्हणतो की काय करावं पाठ राखीन बाईंचं, काही करा, त्रास द्यायचा म्हणून सारवून घ्यायला सांगितलं, पण त्या कामात होता ते आनंद शोधत आहेत. हे ऐकून मोठ्या बाईंना खूपच राग येतो. आता इंदू अभंग म्हणण्यात खूपच मग्न झालेले असते. आता इथे लहान इंदूचा सुद्धा असाच एक प्रसंग दाखवला आहे. आता मोठ्या बाई इंदूकडे खूपच आश्चर्याने बघत असतात. आता प्रेमनाथ इंदूकडे बघून म्हणतो की पण आवाज गोड आहे, तो नाकारता येत नाही या. तेव्हा मोठ्या बाई रागाने प्रेमनाथला म्हणतात की तुम्ही एक काम करा ना, टाळ घ्या आणि शेजारी जाऊन कुठत बसा. तेव्हा प्रेमनाथ शांत उभा राहतो. आता तितके शकुंतला सुद्धा तिथे येते आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की हे नेहमी म्हणतात, मन करारे प्रसन्न, शेवटी शरीराची चावी मनाकडेच असते. मन सुखी तर शरीर सुखी. आता मोठ्या बाईंना शकुंतलाचा खूपच राग येतो आणि त्या तिथून बाजूला येतात आणि स्वतःशीच म्हणतात की आधी जावई बापू आणि आता जाऊ बाई, जो तो मला शहाणपणा शिकवायला बसला आहे. आणि त्या रागाने इंदूला म्हणतात की एक कार्टे उठ, गप्प बस, आता तू प्रवचनाला उभी नाही आहेस, तुला नसतील पण मला खूप कामं आहेत, सरपंच येणार आहेत, हात चालव पटपट. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता इंदू परत तिच्या कामाला लागते आणि परत अभंग गायला लागते. आता शकुंतला तिच्याकडे खूपच कौतुकाने बघत असते. तर आता यानंतर हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की आदू गोपाळच्या केबिनमध्ये घाईघाईत येतो आणि तो रागातच म्हणतो की गोपाळ दादा. आता आदूला बघून गोपाळ खूपच खुश होतो आणि म्हणतो की आद्या, एकदम वेळेत आलास भावा, आत्ताच चहा घ्यायचा मूड झाला होता आणि म्हणतो की आज दो भाई एक प्याली में मिलके चाय पिएंगे, प्यार बढ़ता है. असं म्हणून तो आदूला तिथून घेऊन जायला लागतो. आता आदू त्याचा हात झटकून देतो आणि म्हणतो की एक चहासाठी आलो नाही आहे मी, आणि डॉक्टर आहेस ना, मग पिक्चर जरा कमी बघत जा. आता गोपाळ आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की आद्या मग काय झालं, थंड घे, बस जरा इथे. आणि विचारतो की काय झालं नक्की, सगळं ठीक आहे ना, काय होतंय का तुला, हाताची जखम बरी आहे ना? तेव्हा आदू वैतागून म्हणतो की त्याचं काही नाही रे, आणि म्हणतो की मला एक सांग की तू, आणि आता तितक्या तिथे रंजना येते आणि ती गोपाळला रागाने म्हणते की गोप्स, कधीपासून शोधते मी तुला, तू तुझा फोन का उचलत नाही, तुला माहिती आहे ना तू माझा फोन नाही उचलला तर माझ्या डोक्यात तिडीक जाते. यावर गोपाळ म्हणतो की अगं शांत हो, डॉक्टर 7 घरांकडे मिटिंगला गेलो होतो म्हणून फोन सायलेंटवर होता. तेव्हा रंजना रागाने म्हणते की तू फक्त कारणं द्या. यावर गोपाळ म्हणतो की कारणं काय त्यात, हे बघ. असं म्हणून तो तिला त्याचा मोबाईल दाखवतो. आदू मात्र खूपच आश्चर्याने त्या दोघांकडे बघायला लागतो आणि तो असं रंजनाला गोपाळशी बोलताना बघून खूपच खुश झालेला असतो. आता रंजनासुद्धा मोबाईलवर बघितल्यानंतर थोडीशी शांत होते. आता गोपाळ रंजनाला म्हणतो की आपण चहा प्यायला जाऊया का? तेव्हा रंजना आश्चर्याने म्हणते की एवढ्या उन्हामध्ये तुला चहा प्यायचा आहे? यावर गोपाळ म्हणतो की चहाला वेळ नसते. असं म्हणून तो आदूला म्हणतो की चला द्या. आता आदू खूपच खुश होऊन रंजनाकडे बघत असतो. आता आदूला बघून रंजना विचारते की हा कोण आहे? तेव्हा गोपाळ सांगतो की हा माझा लहान भाऊ. आता रंजना खुश होऊन म्हणते की मला माहिती आहे, हा घटोत्कच ना. हे ऐकून गोपाळ खूपच मोठमोठ्याने हसायला लागतो. आदू मात्र नाराज होऊन खाली बसतो. आता रंजना आदूला म्हणते
की सॉरी अक्षदोष आहे का. आता गोपाळ परत मोठ्याने हसायला लागतो. आता रंजना गोपाळला रागाने म्हणते की हसू नकोस त्याला काय वाटेल, त्याचं नाव असं चुकीचं घेतलं आणि तू मला हेच नाव सांगितलं होतंस, तू खोटं बोलू नकोस यावर गोपाळ म्हणतो की अजिबात नाही आणि मी त्याच्यावर नाही, मी तुझ्यावर हसतोय. आता रंजना विचारते की त्याचं नाव काय. तेव्हा गोपाळ सांगतो की अधोक्षज. यावर रंजना म्हणते की पण मी तुला आदूच म्हणते, तुझं नाव जरा डिफिकल्ट आहे ना. तेव्हा आदू म्हणतो की ठीक आहे ग, मला सुद्धा माझं नाव घ्यायला अवघड जातं. आता गोपाळ मात्र खूपच हसत असतो. आता रंजना आदूला विचारते की कसं आहेस. तेव्हा आदू सांगतो की मस्त आहे आणि खुश होऊन म्हणतो की आता एकदम रिलॅक्स वाटत आहे. आता यावर गोपाळ विचारतो की आत्ता म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही झालं होतं का. तेव्हा आदू म्हणतो की काही नाही, सोडते. आता रंजना म्हणते की बाय द वे गोपाळने तुझ्याबद्दल खूप काही सांगितले मला. तेव्हा आदू म्हणतो की हो का, चांगलंच सांगितले ना. यावर रंजना म्हणते की गोपाळ कधी कोणाबद्दल चांगलं बोलतो का. तेव्हा आदू घाबरून विचारतो की म्हणजे. आता गोपाळ रंजनाला म्हणतो की बाई काय बोलतेस, खरंच वाटेल त्याला. तेव्हा रंजना म्हणते की हो मग खरंच आहे ना. आता आदू थोडासा नाराज होतो. तेव्हा रंजना आदूकडे बघून हसायला लागते आणि म्हणते की गोपाळ याच्या चेहऱ्याकडे बघ कसा फसलाय. आता आदूसुद्धा खुश होऊन खूपच हसायला लागतो. आता गोपाळ आदूला म्हणतो की भावा हिचं मनाव घेऊ नकोस तू, कंप्लीट एडी आहे ही, कधीही काही बोलते. यावर रंजना म्हणते की गप्प बसा आणि ती हात पुढे करते आणि म्हणते की फ्रेंड्स. आता आदू खुश होऊन रंजनाकडे बघत असतो आणि तो मनातच म्हणतो की या दोन्ही फोनचं नेटवर्क खूपच स्ट्रॉंग दिसत आहे आणि तो खूपच खुश होऊन हसत असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.